सांगली से इस वक्त की बड़ी राजनीतिक खबर। बीजेपी विधायक गोपीचंद पडळकर ने उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला। अपने बयान में उन्होंने उद्धव ठाकरे की तुलना सीधे सूर्याजी पिसाळ से की। पडळकर ने कहा कि 2019 में जब जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए जनादेश दिया था, तब उद्धव ठाकरे ने कांग्रेस से अप्राकृतिक गठबंधन कर सूर्याजी पिसाळ जैसी भूमिका निभाई थी। पडळकर ने आगे बढ़ते हुए कहा कि अब न तो कोई मातोश्री पर जाता है और न ही उद्धव ठाकरे से मिलने को कोई तैयार है, इसलिए उनका मानसिक संतुलन बिगड़ गया और वे वैफल्यग्रस्त हो चुके हैं। हे बघा, हा उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत। या महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, 18 पगड जातीची लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्त्व नाही। हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला। महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन 237 आमदार महायुतीचे दिले। पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानेच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने आज झालेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे। रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडे प्रोटोकॉल, झेड+ सुरक्षा सगळं गेलं ना, काय राहिलं नाही। कोणाची गाडी वाट बघत बसली, कोण येतंय का, कोण माझी वेळ घेतंय का? अरे येणार कोण आता? सगळे निघून गेले, कुणी येण्यासारखं नाही। आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतो, जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता, रोज तुम्हाला माणसं पाहिजेत। तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना? रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टीचा पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि 8 दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल। तशा पद्धतीने उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे। तिकडे कोण वेळ पण मागणार आणि तिकडे भेटायला पण कोण येणार। सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे, सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे। राज ठाकरेमुळे त्यांना काय फायदा